नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. दुःखेष्व खेवरती आघात, नुद्विग्न नुवरती आघात, द्विवरती आघात, नुद्विग्न मनास विसर्गाबद्दल हलंत स, सुखेषु विगतस तवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, स्पृहा वीतराग भयक यवरती आघात कारण पुढे जोडाक्षर, क्रोधस विसर्गाच्या पुढे स आलाय म्हणून विसर्गाबद्दल हलंत स, स्थितधीर धीवरती आघात, मुनी रुच्यते रुवरती आघात. दुःखेष्वनुद्विग्नमनास तेवढाच म्हणा. दुःखेष्वनुद्विग्नमनास. सुंदर म्हणा. सुखेषु विगतस्पृहः. सुखेषु विगतस्पृहः. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. सुंदर म्हणा. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. परत एकदा. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. सुंदर. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. स्थित धीर धीर मुनिरुच्यते म्हणा. छान म्हणा. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. सुंदर. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. पूर्ण श्लोक पहा. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. ते दुःखेष्वनुद्विग्न मनास तो हलंत स कसा आहे, दातावर दात मागणं जी पेटायची आणि श्वास सोडायचा, तो आवाज येऊ दे. दुःखेष्वनुद्विग्न मनास सुखेषु विगतस्पृहः म्हणा. पूर्ण श्लोक. सुंदर. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. छान. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. छान. दुःखेष्वनुद्विग्नमनास सुखेषु विगतस्पृहः. वीतराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय दुसरा, श्लोक 56. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहः. वीतराग भयक्रोधः
स्थितधीर मुनिरुच्यते. अन्वय असा आहे, भगवंत अर्जुनाला सांगतायत स्थितप्रज्ञाची लक्षणं सुरू आहेत. दुःखेषु अनुद्विग्न मनाः, सुखेषु विगतस्पृहः, वीतराग भयक्रोधः मुनिः स्थितधीः उच्यते. बुद्धी, धी, प्रज्ञा, मेधा हे सगळे समानार्थी शब्द आहेत इथे. स्थितधीः, स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी हे सगळे स्थितधीः. ज्याची धी, ज्याची बुद्धी स्थित म्हणजे स्थिर झाली असा तो मुनी, तो स्थितधी म्हणवला जातो, तो स्थितप्रज्ञ म्हणवला जातो. कोण? दुःखेषु अनुद्विग्न मनाः, दुःखामध्ये ज्याचं मन उद्विग्न होत नाही. सुखेषु विगतस्पृहः, सुखामध्ये ज्याला अजून हवं अशी स्पृहा, अशी इच्छा होत नाही. वीतराग भयक्रोधः, जो वीत हा शब्द आहे. इत म्हणजे जाणे, वीत विशेषण निघून जातो कशाच्या पलीकडे. वीतराग भयक्रोध. राग, संस्कृतमध्ये राग या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती, ओढ, आवड. आसक्ती, भय, भीती आणि क्रोध. एखादी गोष्ट हवीशी वाटते, त्याच्याविषयी अनुराग, आसक्ती असते, राग असतो. दुसरी भीती वाटते, एखाद्या गोष्टीची नकोशी वाटते, म्हणून ती गोष्ट आली तर येईल की काय अशी भीती, असं भय. आणि असं सारखं झालं, मनाविरुद्ध आलं की जो येतो तो राग, क्रोध. त्यामुळे जो आसक्ती, भीती आणि क्रोध यांच्या पलीकडे गेला, यांना जिंकून पैल पोचला, वीतराग भयक्रोधः मुनिः, तो स्थितधीः उच्यते. तो स्थित प्रज्ञ, तो स्थिर बुद्धी मुनी ओळखला जातो. मुनी म्हणजे आत्मसंयमी, तो मुनी. असा तो आत्मसंयमी, स्वतःमध्येच स्वतः संतुष्ट झालेला, दुःखामध्ये ज्याचं मन उद्विग्न होत नाही, ज्याच्या मनाला उद्वेग म्हणजे कसा की मी कशाला केलं, का केलं, क्यों किया असं म्हणून जो शोक करत बसत नाही. दुःखामध्ये जो खिन्न होत नाही, खचून जात नाही, असा अनुद्विग्न मन. आणि सुख आलं असता असा प्रहर्ष, असा उत्साह की मीच, आता सगळं मीच आहे. विगतस्पृहा, अजून मिळावं अशी इच्छाही सुखांच्या बाबतीत ज्याला राहत नाही. जो राग म्हणजे आसक्ती, भय, क्रोध यांच्या पलीकडे पोहोचतो, तो मुनी स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जातो. इथे 56वा श्लोक पूर्ण होतो.